श्वास आहे तोपर्यंत शिक्षण आहे. शिकणे कधीच थांबवू नका. शिक्षण म्हणजे फक्त शाळा नाही. शिक्षण म्हणजे फक्त पदवी नाही. शिक्षण म्हणजे फक्त परीक्षेत पास होणं नाही. शिक्षण म्हणजे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत स्वतःला नवनवीन शिकवत राहणं. कारण ज्या दिवशी माणूस म्हणतो आता मला काही शिकायचं नाही, त्याच दिवशी त्याची वाढ थांबते, त्याची स्वप्न थांबतात, त्याचं आयुष्य थांबतं. आपण असा विचार करतो की शिक्षण म्हणजे फक्त शाळा, कॉलेज, डिग्री, मार्क्स. पण खरं सांगायचं झालं तर शिक्षण म्हणजे आयुष्य जगण्याची कला असते. शिक्षण म्हणजे चुकून पुन्हा उभं राहायला शिकणं, अपयशातून धडा घेणं, लोकांशी बोलायला शिकणं, रागावर नियंत्रण ठेवायला शिकणं, वेळेची किंमत समजायला शिकणं आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःला समजून घ्यायला शिकणं. माणूस जन्माला येतो तेव्हा तो काहीच जाणत नाही. त्याला चालायला शिकायला वेळ लागतो, बोलायला शिकायला वेळ लागतो. पण एकदा तो चालायला लागला म्हणून तो चालणं थांबवत नाही. एकदा तो बोलायला लागला म्हणून तो बोलणं थांबवत नाही. पण आपण शिक्षण का थांबवतो? कारण आपण आता समजतो की आता माझं शिक्षण पूर्ण झालं आहे. पण खरं सांगायचं तर शिक्षण कधीच पूर्ण होत नाही. ते फक्त पुढच्या पायरीवर जातं. आज जग वेगाने बदलत आहे. आज जे कौशल्य आहे ते उद्या जुनं होतं. आज जे ज्ञान आहे ते उद्या अपुरं पडतं. जर माणूस शिक्षण थांबवेल तर तो काळाच्या मागे पडतो, त्याची संधी कमी होते, त्याची किंमतही कमी होते आणि हळूहळू त्याचा आत्मविश्वासही कमी होतो. तुम्ही पाहिलं असेल, काही लोक म्हणतात मला आता काही शिकायची गरज नाहीये, माझं वय झालं आहे, आता माझ्याकडून काही होत नाही. पण खरं सांगायचं तर वय कधीच अडथळा नसतं. अडथळा असतो तो मनाचा, भीतीचा आणि आळशीपणाचा. इतिहास सांगतो ज्यांनी शिक्षण थांबवलं नाही ते वयातही तरुण राहिले आणि ज्यांनी शिक्षण थांबवलं ते तरुणपणीच वृद्ध झाले. शिक्षण फक्त माणसाला ज्ञान देत नाही तर ते माणसाला आत्मविश्वास देतं. जेव्हा तुम्ही काही नवीन शिकतात तेव्हा तुमचं मन म्हणतं मी करू शकतो, मी शिकू शकतो, मी बदलू शकतो. हा आत्मविश्वासच तुम्हाला पुढे नेतो. हा आत्मविश्वासच तुम्हाला अपयशातून उभं करतो. हा आत्मविश्वासच तुम्हाला लोकांसमोर उभं राहायला शिकवतो. जगात अशी अनेक माणसं आहेत ज्यांनी शिक्षण सुरू उशिरा केलं. कोणी 40व्या वर्षी, कोणी 50व्या वर्षी, कोणी 60व्या वर्षी. पण त्यांनी कधीच असं म्हटलं नाही की आता उशीर झाला आहे. कारण त्यांना माहीत होतं शिकायला उशीर कधीच होत नाही, फक्त न शिकायला उशीर होतो. आता मी तुम्हाला एक अशा माणसाची कथा सांगणार आहे जी शाळेत कधीच गेला नाही, जो लिहायला वाचायला शिकला नव्हता, पण तरीही त्याने कधीच शिक्षण थांबवलं नाही. त्याचं नाव होतं रामू काका. रामू काकांची सुरुवात कशी झाली ते ऐका. रामू काका एका लहानशा गावात राहत होते. त्यांचं बालपण गरिबीत गेलं. वडील लहानपणीच गेले. आई शेतमजूर करून त्यांना वाढवलं. शाळेत जाण्याचं स्वप्न त्यांनी कधीच पाहिलं नाही, कारण पोट भरणं हेच त्यांच्या आयुष्याचं शिक्षण होतं. लहान वयातच ते शेतात काम करू लागले. हातात वही पुस्तकाऐवजी कुदळ होती, पेनाऐवजी घाम होता. पण रामू काकांकडे एक गोष्ट होती, जिज्ञासा. जे सतत विचारायचे, हे असं का होते, ते तसं का केलं जातं, माणसं असं का वागतात. लोक म्हणायचे अरे तुला इतकं विचारून काय करायचंय. पण रामू काका हसायचे आणि म्हणायचे शिकायचं आहे. रामू काकांना अक्षर ओळख नव्हती, पण माणसं ओळखता येत होती. ते पावसाची भाषा समजत होते, मातीचा स्वभाव समजत होते, पिकांची गरज समजत होते. ते शेजाऱ्यांकडून शेती शिकले, वडीलधाऱ्यांकडून जीवन शिकले, अपयशातून धडे शिकले आणि यशातून नम्रता शिकली. एकदा त्यांच्या शेतीला मोठं नुकसान झालं. पीक वाळून गेलं. घरात खायला काही नव्हतं. गावात लोक त्यांची चेष्टा करू लागले. कोणी म्हणालं रामू आता काही होणार नाही, कोणी म्हणालं हे नशिबाचा खेळ आहे. पण रामू काका म्हणाले नाही, हे शिक्षण आहे. निसर्ग मला काहीतरी शिकवतोय, मी समजून घेणार. 40व्या वर्षी पहिलं अक्षर. एक दिवस गावात सरकारी वाचनालय सुरू झालं. तिथे मोफत वाचन लेखन शिकवलं जायचं. रामू काका 40 वर्षाचे होते. गावातल्या लोकांनी हसून म्हटलं आता काय शिकणार, वय झालंय, शिक्षण मुलांचं काम आहे. पण रामू काकांनी त्या दिवशी एक मोठा निर्णय घेतला, मी शिकणार. पहिल्या दिवशी त्यांनी पहिलं अक्षर लिहिलं अ. तो दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, हात थरथरत होते, पण मनात एक आग पेटली होती, मी शिकू शकतो. संघर्ष आणि चिकाटी. शिक्षण सोपं नव्हतं. लहान मुलांसोबत बसून शिकताना त्यांना लाज वाटायची. हात दुखायचा, डोकं पण दुखायचं, पण त्यांनी हार मानली नाही. रात्री दिवा लावून अक्षर गिरवायचे. शेतातून येऊन थकलेल्या शरीराने पुस्तक उघडायचे आणि स्वतःला म्हणायचे आज नाही शिकलो तर उद्या नाही येणार.
3 महिन्यात ते वाचायला लागले, 6 महिन्यात लिहायला लागले आणि 1 वर्षात त्यांनी वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली. तो दिवस त्यांच्या आयुष्यातील दुसरा जन्म होता. ज्ञानामुळे बदललेलं आयुष्य. आता रामू काका सरकारी योजना वाचू शकत होते, बँकेत स्वतःचा फॉर्म भरू शकत होते, शेतीविषयक नवीन माहिती वाचू शकत होते आणि सर्वात महत्त्वाचं ते इतरांना शिकवू शकत होते. गावात लोक त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येऊ लागले, मुले त्यांच्याकडे अभ्यासासाठी येऊ लागले आणि हळूहळू ते गावचे शिक्षक झाले. लोक म्हणू लागले, रामू काका म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहे.